जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आपण पुन्हा परत भरपूर दिवसांनी भेटत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुमचा मी कौस्तुभ स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हा सर्वांना पहिल्यांदा आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे महाशिवरात्र, म्हणून आज आपण आलो आहोत एका विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये, जिथे आपण आज दर्शन घेणार आहोत. तर हे मंदिर आहे कर्जतमध्ये, दहिवली गावामध्ये. आता आपण उभे आहोत प्रति पंढरपूरच्या इथे आणि आपण इथूनच प्रवास सुरू करणार आहोत. जेमतेम इथून 3 मिनिटांवरती 750 मीटर आहे दहिवली गावामध्ये हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, जे पेशवेकालीन मंदिर आहे. त्याची आपण आज भेट घेणार आहोत, त्याचं दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला हे आठवतच असेल, आपण इथेच प्रति पंढरपूरचं शूट केलं होतं. तिथेच आज आपण उभे आहोत आणि इथूनच आता पुढे प्रवास सुरू करणार आहोत. हार्डली 3 मिनिटाचा रस्ता आहे, 750 मीटर वरती मंदिर आहे. तर चला आपण आता मंदिराच्या बाहेरच डायरेक्ट भेटूया. चला मित्रांनो, इतके दिवस ना असं काहीतरी कमी असं वाटत होतं. पण आज जेव्हा शूटला बाहेर पडलो, फिरायला बाहेर पडलो, तेव्हा सर्व काही मिळालं आणि मूड आता चांगला झालाय. तर काय पाहिजे होतं हे आज कळालं मला, की बाहेर फिरायला पाहिजे होतं. आणि आज फिरायला बाहेर जसा पडलोय तसा मूड एवढा ताजा तवाना झालाय की काय सांगू आता तुम्हाला. तर चला आपण आता जर्नी स्टार्ट करूया, कंटिन्यू करूया आपली जर्नी. चला. आपण दहिवली साईडला जाण्यासाठी, म्हणजे कर्जत मुरबाड रोडला जाण्यासाठी इथून टर्न घेत आहोत. या ब्रिज वरती आलो आपण. तर आता आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे या सर्कल वरून. टर्न घ्यायचा आहे.
पेशवेकालीन आहे, तर याला खूप जुना इतिहास आहे. इथे टॉयलेट बाथरूमची सुद्धा सुविधा आहे. हा सभा मंडप बघा किती मोठा आहे, प्रशस्त आहे इथला सभा मंडप आणि खूप स्वच्छता सुद्धा आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. दहिवलीतील हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुंदर मंदिर, तसेच त्याला ऐतिहासिक मंदिरचा वारसा लाभला आहे. हे मंदिर कर्जत शहरापासून जवळ आहे. मंदिराचा इतिहास पाहिल्यास हे मंदिर सुमारे 250 वर्षापूर्वी बांधले गेले आहे. हे मंदिर पेशवे काळात बांधले गेले असून त्याच्या सुंदर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती खूपच सुंदर आहे. मंदिराची वास्तुकला पाहिल्यास हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर असे कोरीवकाम करण्यात आले आहे. किती सुंदर मूर्ती आहे बघा. त्यावेळी पेशव्यांनी बांधलेले हे मंदिर. इथे मागे सुद्धा पाहू शकता वीणा, पादुका ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. मंदिरातील उत्सव अनेक साजरे केले जातात, परंतु त्यापैकी सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. मोठे वेणगाव येथे ते वास्तव्यास असताना पेशव्यांच्या वतीने सुभेदारायण पार्वतीबाई पिंपुटकर यांनी वैशाख शुद्ध 13 शके 1714 म्हणजेच इसवी सन पूर्व 1792 मध्ये दहिवली गावात हे नवीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधले. त्यावेळी सवाई माधवराव पेशवे जातीने उपस्थित असल्याचा इतिहासात अशी नोंद आहे. हे पाहू शकता तुम्ही, जुनं मंदिर असं होतं. हे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले सरांचा हा फोटो इथे, प्रतिमा. छान अशा पुरातन मंदिरामध्ये आपण आज भेट देतोय मित्रांनो, ते पण महाशिवरात्रीच्या दिवशी. राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्याच बाजूला लागून हे मंदिर बांधण्यात आलंय. तसंच इथे राम रक्षा स्तोत्र सुद्धा लिहिण्यात आलंय.
दास मारुतीचं मंदिर आहे इथे छोटेखानी, आणि तसेच बाजूला हे तुळशी वृंदावन. येथे चप्पल घालण्यासाठी स्टँड सुद्धा आहे. हा मोठा दीपस्तंभ. तसेच सभा मंडपाच्या समोर परत एकदा दास मारुतीचं मंदिर आहे छोटेखानी. बाजूला छान सजावट केली फुलांनी, झाडं लावण्यात आलेत. एक ट्रस्ट आहे आणि इथे तुम्हाला जर काही मदत हवी असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून यांना विचारू शकता. म्हणजे मित्रांनो, इथे पाहू शकता मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. त्याप्रमाणे तुम्ही इथे दर्शन घ्यायला येऊ शकता. तर चला मंडळी, आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत तुर्तास, आणि आपण इथून परतीचा प्रवास चालू करत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि दर्शन आज महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिराचं दर्शन घेऊन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि ड्राईव्ह सेफ करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे मला एक नवीन मोटिवेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ बनवू शकतो तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो, पुढे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.